नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर बापूराव चोपडे। ही आपली कोकण भाडोली जांभळीची बाग आहे। शेतकरी मित्रांनो, जांभळीची लागवड करताना शेतकऱ्यांनी पहिला जमिनीचा विषय असेल, जमीन हलकी ते मध्यम किंवा भारी प्रकारची चालते जमीन। बऱ्यापैकी जांभूळ हे सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये चांगले येतं। आता ह्याचं लागवडीचं अंतर पाहिलं आपण तर 20 बाय 20 या अंतरावर जर आपण लागवड केली तर याच्यामध्ये आपल्याला 110 झाडं बसतील। समजा 18 बाय 18 आपण लागवड केली तर 135 बसतील, आणि 18 बाय 15 म्हणजे 2 लाईन मधील 18 आणि झाडातलं 15 या अंतरावर आपण लागवड केली तर 160 बसतील। परंतु एक मध्यम प्रकारचं म्हटलं तर 18 बाय 18 वर आपण लागवड करू शकता। जांभळ ही सध्याचं खूप महत्त्वाचं पीक आहे। जांभळाचं आपण पाहिलं तर डायबिटीस असेल किंवा मेडिसिनमध्ये किंवा खाण्यासाठी याच्या फळाचा खूप चांगल्या प्रकारे वापर होतो। आणि सध्याचं म्हणजे आंबा जे आपण म्हणतो, आंब्यानंतर महत्त्वाचं पीक हे जांभूळ आहे। इन्कमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं पीक आहे। शेतकऱ्यांनी जांभळाची लागवड करावी, परंतु व्हरायटी निवडताना आता जांभळीमध्ये आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये कोकण भाडोली आपल्या दापोली कृषी विद्यापीठाची व्हरायटी आहे, थायलंडची ब्लॅक आहे, थायलंडची व्हाईट आहे, ह्या व्हरायटी आहेत। परंतु सगळ्यात बेस्ट एक नंबर व्हरायटी म्हणजे कोकण भाडोली। शेतकरी मित्रांनी कोकण भाडोली या जांभळीची लागवड करावी। आणि लागवडीनंतर ह्याच्या आपण उत्पन्नाचा विचार केला, एक 3 ते 4 वर्षापर्यंत या झाडांना फळ खूप चांगल्या प्रकारे लागतं। शेतकरी मित्रांनो, आता आपण हे कोकण भाडोलीची फळं पहा, हे बघा। आता हे 6 वर्षाचं झाड आहे, याची आपण फळं बघा कशी फळं आहेत। हे बघा, अशा प्रकारची फळं कोकण भाडोली लागते। खूप मोठं फळ आहे आणि ह्याचा आपण जर रेटचा विचार पाहिला, अगदी 100 रुपयापासून 400 रुपये किलो या जातीला रेट भेटतो। ओके, थँक्यू।